नमस्कार मंडळी, सुप्रभात. मी अमृता ओक. आज एक छोटीशी गोष्ट आहे, पण खूप छान आहे. देवीची ओटी असं तिचं नाव आहे. ऐकूया. आज एक मुलगी रेल्वे स्टेशनला ₹5 मीटरनी ताजं तवानं तोरण विकत होती. बाजूचे सगळे ₹20, ₹30ला विकत होते. मी तिला विचारलं, की "अगं, सगळे 20-30 रुपयांनी विकत आहेत. तुझा शेवटचा माल शिल्लक राहिलाय म्हणून ₹5 विकतीयस का?" ती थोडं थांबली आणि मला म्हणाली, "दादा, आयुष्यात पहिल्यांदाच रस्त्यावर बसून विकतेय फुलं. बाप नाही आणि आई निघून गेली. आजी सांभाळते मला. सकाळी ₹100 दिलेले आजीने डाळ तांदूळ आणायला. विचार केला म्हातारीला गिफ्ट द्यावं म्हणून ट्रेन पकडून इकडे आले. दुपारी 3 वाजता फुलं आणि दोरा आणि सुई विकत घेतली. ₹80 खर्च झाले दादा. पहिले मी पण ₹20 विकलं. आजीने दिलेल्या ₹100चे ₹300 केले. आता उरलेले 5 तोरण विकले तर ठीक, नाहीतर घराला बांधीन पहिली कमाई म्हणून." मी शांतपणे खिशात हात घातला. ₹100 काढून तिला दिले. म्हटलं, "पोरी, हे पैसे ठेव. मला तोरण नको. माझ्याकडून तुला तुझ्या मेहनतीचं गिफ्ट. घरी जा. यातील 1 तोरण तू दरवाजाला लाव. आणि हो, हे घे अजून ₹50. जाताना तुला आणि आजीला काहीतरी गोड घेऊन जा." कालच बायको म्हणत होती, देवीची ओटी जरा वेगळ्या पद्धतीने भरू. आज तिची इच्छा पूर्ण झाली. मंडळी, गोष्ट कोणी लिहिली आहे माहिती नाही हं, पण छान आहे की नाही? आपण देवीची ओटी भरतो. ही एक वेगळीच ओटी त्यांनी भरली. म्हणजे त्या छोट्या मुलीच्या रूपात त्यांना देवी दिसली. तिच्या कष्टामध्ये देवी दिसली. खरं सांगू का, कर्मामध्ये देव असतो तसं आहे हे. एखाद्याचं निष्काम कर्म, एखाद्याचं कष्ट करणारं कर्म, एखाद्याची कष्टमय वृत्ती खूप भावून जाते आपल्याला कधी कधी. आणि कर्मामुळे तर हे जग चालतं. सगळेजण चांगली कामं जे करतात, जी लोक चांगली कामं करतात, त्यामुळे हे जग चालतं. आणि त्याच्यात त्यांना दिसलेलं हे देवीचं रूप खूप आवडली मला ही गोष्ट. आज मंगळवार आहे. खरं सांगू का, देवीच आली अहो डोळ्यासमोर. मंदिरात गेली आहे मी देवीच्या, छानशी ओटी भरती आहे. आणि बाहेर येऊन एखाद्या कुमारिकेची ओटी भरती आहे, असं काहीतरी खूप छान चित्र माझ्या डोळ्यासमोर आलं. नर्मदा मैयाच्या किनारी गेलं ना, की अशा छोट्या छोट्या मुली खरंच खूप कष्टाळू असतात त्या. आणि असंच प्रेमाने आपल्याशी बोलतात. जे माझ्या मनात आलं ना, ते सगळं मी शेअर केलं अशासाठी, की आपल्या दृष्टीसमोर जरी हे आलं तरी 5 मिनटं मन ना खूप रममाण होतं या चांगल्या विषयात. तेव्हा सगळ्यांचा दिवस शुभ जाओ आणि देवी आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात असाच भरभरून आशीर्वाद देऊन आपलं कर्म आपल्या हातून खूप साफल्याने पूर्ण करून घेऊ. सगळ्यांचा दिवस शुभ जाओ. नमस्कार.